नाश्ता सेंटर सारखे मौसूद असे वटाणा घालून बनवलेले कांदे पोहे. नमस्कार. आशा कुकिंग कॉर्नर मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी जाड पोहे घेतलेले आहेत. ते स्वच्छ चाळणीने चाळून आणि पोह्यांमध्ये असलेले बारीक जळके पोहे किंवा खडे काढून घेतलेले आहेत. कधी कधी पोह्यांचा अंदाज चुकतो आणि पोहे फसतात. त्यामुळे योग्य अशा मापानेच आपल्याला इथे पोहे घ्यायचे. त्यासाठी मी इथे एक वाटी घेतलेली आहे. तुम्ही घरातली कोणती पण एक वाटी घेऊ शकतात. तर मग 3 वाट्या भरतील एवढे पोहे घ्यायचे. साधारण या मापाने 4 माणसं आरामशीर खातील एवढे पोहे बनते. त्यानंतर पोहे भुजवणे यावरच पोहे कसे बनणार आहे हे सुद्धा ठरतं. त्यासाठी मी इथे एक चाळणी घेतली आहे. त्या चाळणीच्या खाली आपल्याला एक बाउल ठेवायचा आहे. आता तो कशासाठी, तर आपण पोह्यांवर जे पाणी टाकू ते खाली निथरून पडेल. एक तांब्याभर पाणी पोह्यांवर अलगद असं घालून घ्यायचंय. ते पाणी एकाच ठिकाणी न टाकता आपल्याला सगळीकडे ते पसरून असं घालायचंय. त्यामुळे पोहे एकसारखे भिजले जातील आणि मोकळेच देखील होतील. एक्स्ट्राचं पाणी खाली ठेवलेल्या बाउलमध्ये निथरून जाईल. त्यानंतर आपल्याला हे पोहे उघडेच न ठेवता त्यावर एक झाकण ठेवायचंय, जेणेकरून पोहे जेव्हा आपण बनवू त्यानंतर ते 5 ते 6 तास अगदी मऊसूद आणि मोकळे असे राहतील. चला तर मग पोह्यांना फोडणी देण्याची तयारी बघूया. अंदाजे मूठभर इथे शेंगदाणे घेतलेले आहेत. तुम्ही यापेक्षा कमीही घेऊ शकता. ऍक्च्युली काय आहे ना, आमच्या घरामध्ये शेंगदाणे फार आवडतात, त्यामुळे मी इथे थोडे शेंगदाणे जास्त घेतलेले आहेत. पण खरं सांगू का, शेंगदाण्याने टेस्ट पण खूप छान येते. त्यानंतर अर्धी मूठ वटाणा घेतलेला आहे. एकदा तुम्ही वटाणा घालून बघा, पोह्यांना एक वेगळी अशी छान टेस्ट येते. त्यानंतर 2 मीडियम साईज बारीक चिरलेला कांदा, 1 मीडियम साईज बारीक चिरलेला टोमॅटो, 6 ते 7 कढीपत्त्याची पानं, 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत, अर्धा चमचा जिरे आणि सजावटीसाठी कोथिंबीर. त्यानंतर चवीनुसार मीठ, अर्धा चम्मच हळद आणि 1 चिमटी हिंग घ्यायचे. त्यानंतर आपल्याला आता गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे. पॅन आपल्याला मंद आचेवरच गरम करायचा आहे. त्यानंतर पॅन मध्ये 2 चमचे तेल घालायचे. तेल तुम्ही थोडे जास्तही घालू शकतात, पण साधारण 2 चमचे एवढ्या पोह्यांना पुरतील एवढे बरोबर आहे. नाहीतर पोहे अगदी तेलकट आणि खाताना तेलाची चव जास्त येते. त्यामुळे तेल अगदी मापातच घालावे. तेल गरम झालं की त्यामध्ये एक शेंगदाणा घालून बघायचा आहे. शेंगदाणा थोडा तडतडायला लागला की त्यामध्ये आपले सगळे शेंगदाणे घालून घ्यायचे. एकदम मंद आचेवरच आपल्याला शेंगदाणे छान भाजून घ्यायचे. मंदच ठेवायचे. काय होतं ना, जोरात गॅसवर शेंगदाणे तर भाजले जातात, पण त्यांची चव अगदी जळकट लागते. म्हणून मंद आचेवरच शेंगदाणे छान भाजून घ्यायचे. शेंगदाणे अर्धवट भाजले की एक शेंगदाणा आपल्याला असा हातावर घेऊन थोडा तोडून बघायचा. आतून थोडा सफेद दिसेल आणि वरून थोडासा लालसर झालेला दिसेल. साधारण अर्ध्या मिनिटानंतर आपले शेंगदाणे बरोबर भाजले जाणार. याच वेळी आपल्याला इथे जी आपण चिरलेली मिरची आहे ती घालायची आहे. त्यानंतर 6 ते 7 कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे. कारण काय होतं, या पद्धतीने त्या शेंगदाण्यांना पण एक तिखट अशी चव येते आणि आपल्या पोह्यांना पण एक तिखट छान चव येते. शेंगदाणे आपले चांगल्या प्रकारे फ्राय झालेले आहेत आणि त्या शेंगदाण्यांबरोबरच कढीपत्ता सुद्धा एकदम क्रिस्पी, आपली मिरची सुद्धा छान भाजली गेलेली आहे. हे सगळं आपल्याला एका बाउलमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला तेलामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत. जिरे तडतडायला लागले की त्यामध्ये लगेच 1 चिमटीभर हिंग टाकायचे. हे लगेच फ्राय होईल कारण आपलं तेल ऑलरेडी गरम होतं. त्यामध्ये लगेच आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा भाजताना तो थोड्या वेळाने चाळत राहायचा आहे. अगदी हलवत राहिलं की काय होतं, कांदा जास्त शिजत नाही आणि कच्चा पण राहत नाही. आपल्याला एकदम कांदा असा ब्राऊन कलर मध्ये नाही करायचा आहे.
काय होतं, कांदा जर कच्चा राहिला तर तो पोहे खाताना दाताखाली असा कचकच असा लागतो. त्यामुळे कांदा आपल्याला अगदी शिजवायचा पण नाहीये आणि अगदी कच्चा पण ठेवायचा नाही. अगदी मीडियम असा भाजून घ्यायचा आहे. बघा आपला इथे कांदा पण छान भाजलाय. त्यानंतर घालून घ्यायचे वाटाणे पण तेलावर चांगले फ्राय करून घ्यायचे. मध्ये मध्ये व्यवस्थित हलवत राहायचे जेणेकरून खाली लागणार नाही. आणि गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची. वाटाण्याचा थोडा कलर चेंज झाला की लगेच त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटो असं अगदी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचंय. अगदी जास्त मॅश न करता तो अलगद असा छान वाटाण्यांसोबत फ्राय करून घ्यायचा. इथे आपला टोमॅटो थोडा शिजला की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. तेलामध्येच अर्धी चम्मच हळद घालायची. आता काही जण पोह्यांमध्ये अगोदरच साखर, मीठ, हळद वगैरे घालतात. पण आपण तसं न करता तेलामध्ये हळद घालायचंय. काय होतं, एक हळदीची चव पण येते आणि त्या पोह्यांना खूप छान एक पिवळसर असा कलर येतो. त्यामुळे हळद आपल्याला छान तेलामध्येच भाजून घ्यायची. की आपले जे पोहे भिजवले होते बघा, ते अगदी मोकळे असे भिजवलेले आहेत. त्यामध्ये जे आपण शेंगदाणे, मिरची आणि कढीपत्ता फ्राय करून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे. जर आपण परत शेंगदाणे, कढीपत्ता तेलामध्ये घातला तर तो अजून जळेल. त्यामुळे आपण ह्या भिजवलेल्या पोह्यांमध्येच हा शेंगदाणा, मिरची आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. थोडीशी हळद चटकली की लगेच आपण त्यामध्ये आपले पोहे घालायचे. ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. पोहे हलवताना किंवा मिक्स करताना ते अति घाईमध्ये मिक्स न करता हळुवारपणे उलथीने किंवा एखाद्या चमच्याने व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचे. आणि पोहे व्यवस्थित आपले चाळून झाले की मीडियम गॅसवर आपल्याला एक वाफ काढून घ्यायची. त्यासाठी तुम्ही कोणतं पण एक झाकण ठेवून 1 मिनिटासाठी पोहे अगदी वाफ काढून घ्यायची छान. बघा इथे 1 मिनिट झालेलं आहे आणि पोह्यांना छान अशी वाफ बसलेली आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची. बघा आपले मोकळे सुटसुटीत असे कांदा पोहे तयार आहे.